लोकसभा जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेंचा वरचष्मा. शिवसेना 13 खासदारांसोबत असताना 14 जागा लढणार. ठाणे, कल्याण, नाशिक राखण्यात शिवसेनेला मोठं यश. शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा. ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी. पालघर लोकसभा मतदारसंघ कुणाला मिळणार याकडे अद्यापही लक्ष. महायुतीमधील नाशिकचा तिढा अखेर सुटला. शिवसेनेकडून नाशिकमधून हेमंत गोडसेंना तिकीट, तर नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या विरुद्ध राजाभाऊ वाजे होणार लढत. भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 5 जण निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून एकाला तर शिवसेना राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी. एकेकाळी शरद पवारांना दैवत मानायचो, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्या एवढा मोठा नाही. अजित पवारांचं वक्तव्य. ईडीची नोटीस आल्यानं दैवत बदलले. दादांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर. मोदी, अमित शहा हे शिवरायांचे मावळे, त्यांनी महाराष्ट्र वाचवला, अन्यथा उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्मारक बांधलं असतं. नितेश राणे यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जहरी टीका. अभिजित पाटलांना मोठा धक्का. विठ्ठल सहकारी साखर कारखाना जप्तीचे आदेश, तर राज्य सहकारी बँकेकडून जप्तीची नोटीस जारी. विशाल पाटलांवर काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता. विशाल पाटलांना दिलेला अल्टिमेटम आज संपणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.